पुढे जातो आहे ही बिर्याणीची तयारी चालली आहे मस्त झालेली आहे. वाव बावडी गाईस आता आम्ही जातो आहे डोंगरावर दंडात आणि आमचं जेवण वगैरे सर्व झाले. आम्ही तसं फिरायचं मन होतं आमचं, भिजलेलो ऑलरेडी होतो आणि आता आम्ही चाललो आहे वरती दंडात. तर वरती भेटूया, डोंगर चढता चढता पण भेटूया. आम्ही हळूहळू पुढे जातो आहे. हे बघा थोडंफार आम्ही चढलं. मला आठवलं तर आम्ही आता यश आम्हाला डिरेक्शन्स दाखवतोय आहे कारण की आम्ही हारलो आणि आम्ही आता जातो आहे वरती. तर अजून वरती गेल्यावर आम्ही दाखवू. अजून आम्ही प्रॉपर नाही गेलोय. आपण जिथे बसायचं ते तुम्ही बघू शकता. आम्ही माउंटेन जो आहे तो पूर्ण आम्ही चढलो आहे. बघा वेदर बघा. वाव हे बघा बघा फॉग बघा किती आला आहे बघा. फुल माउंटेन चढलेलो आहे आम्ही फुल पावसामध्ये. एवढ्या पावसामध्ये आम्ही येत नाही वरती कधी, बट खूप टायमापासून आम्हाला यायचं होतं आणि ह्या पावसामुळे आम्हाला येता जमत नव्हतं. आल्यापासून पाऊसच आहे इथे. आता आम्ही खालती उतरतो आहे कारण वरती खूप धुकं झाले आणि आम्हाला वरती अजून जाता नाही येत होतं. तर जेवढं जायचं तेवढं आम्ही गेलो. तिथूनच ना चल चल. जेवढं जायचं तेवढं आम्ही गेलो वरती. मस्त सगळं बघितलं पण धुकेलंय झालेत आता वरती. धुकं फॉग. त्यामुळे आता आम्ही परत खालती उतरतोय आणि खूप थंडी पण वाजते आता. उजेड असला का येऊ आणि परत जर पाऊस नसला ना तर आम्ही परत लगेच नक्की येऊ. पण आता खूप ऊन आहे. तुम्ही बघू शकता ऊन किती स्लिपरी आहे आता इथं. हा ऊन तर नाहीच आहे. ऊन आहे तिथं अपेक्षा ठेवूच नका. आता आम्ही अर्धा डोंगर पार केलेला आहे. मागून खालती उतरलो आहे आणि मामा मामी आमच्यात मागे आहेत. सॉरी मी जास्त कॅमेऱ्यात बघू नाही शकत आहे कसं माझं खालती लक्ष आहे बघा. नाही तर जरासं पण पाय गेलं तर सीधा मी खालती. त्यामुळे आम्ही आता फटाफट घरी जातो आणि इथं खूप थंडी पण वाजते. खूप म्हणजे खूप. आम्ही दोनदा भिजलो आहे ॲक्च्युली आणि हे वरती यायसाठी म्हणून आम्ही चेंज वगैरे नाही केलं. आम्हाला माहिती होतं की आज आम्ही जाणारच आहे. तुम्ही बघू शकता आता मी जातोय.
आमच्या इथं लाईट गेलेली आहे आणि आम्ही फ्रेश होऊन बसलेली आहे. खूप थकलो आणि भरपूर थंडी वाजायला लागली आणि आता आम्ही बसलो. आता आम्ही जातो आहे, गावातली एक बावडी आहे खालती, वीर ती बघायला. आणि तुम्ही साईडला इथं बघू शकता पावसाने कसं धुकं झालेलं आहे पूर्ण गावात. आणि आम्ही खालती जातोय, बघू शकता मामा जात आहेत. आम्ही मेमध्ये गावात आलो आहे की जूनमध्ये आलो आहे आम्हालाच नाही माहिती, कारण मस्त मेच्या महिन्यात आम्ही सगळं सुखसुखाट असतं. पावसाळ्याची मजा येते. हां, आणि मेमध्ये पावसाळ्याची मजा येते. म्हणजे तुम्ही बघू शकता कसं आहे आमचं या टायमाचं. मेमध्ये सर्व सुक्क असतं तेव्हा आम्ही मस्त कुठे कुठे जातो. तरी आम्ही पावसात पण गेलोय ना, फिरलो असं नाही की नाही. पण बघू शकता आता पूर्ण खाली आहे. आता आम्ही खाली जाऊ. मामा रस्ता बनवतात जायसाठी खाली. इथे खूप चलो. पाटोळे झाडे असतात. आम्ही बनवला त्या दिवशी. ओ पूर्ण भारी होती. हे बघा आमचे रस्ता बघा एकदम स्लिपरी झालाय. आम्ही ग्रिपवाले चप्पल घातलोय काय बरोबर ना. तन्नू मागून हे बघा खालती तुम्हाला डोंगर दिसत असेल. खालती एकदम खाई आहे, पण तिथे ॲक्च्युली गाव आहेत. तिथे आम्ही गेलेलो पण लास्ट टाइम हा. आलेलो. हो. खूप एकदम बेकार सीन झालेला. आम्ही जर आता लास्ट टाईमचं बोलू तर 2022मध्ये जेव्हा आम्ही इथं गेलेलो ना राजनकडा ना, आता 4 वर्ष झाले असते मला आणि सज्जलाला मरून. आमचे फोटो लागले असते, कारण ते एवढं डेंजर आहे ना. आम्ही असं एक गाव उतरलेलो, दुसरं गाव चढलेलो, एक गाव उतरलेलो, सॉरी डोंगर, एक डोंगर चढलेलो, खालती उतरलेलो, परत दुसरा डोंगर, असं करत आम्ही गेलो होतो. आणि तिथे एवढा मोठा दगड होता आणि ही वरतून पळत माझ्याकडे आली. मलाच नाही माहिती मी कशी वाचवली आहे, पण जर आम्ही गेलो असतो तर आम्ही दोघी गेलो असतो. डिशक्याव एका फटक्यात ते पण. तर बघू शकता आम्ही हळूहळू पोचतोय आणि हे खाई आहे इथं पूर्ण. आमचा रस्ता इथूनच जातो, गेलेलो आपण इथूनच जातो खालती जायला. आता जाऊच नाही शकत कारण का एवढा पाऊस आहे त्यामुळे. ओ माय गॉड. थांबा, आता मी पोचायला आलोय बावडीकडं आणि चालता होत नाही बोलायला. बघायला हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही, पण पूर्ण धुकं उतरलं आणि ते वरत्या साईडला जातात आमच्या साईडला ना, आमच्या घराच्या साईडला. आणि आम्ही पूर्ण खालती आलो. हे डोंगर आहे. आम्ही ॲक्च्युली आमचं घर नाणीचं घर प्रॉपर डोंगरात आहे प्रॉपर. आणि त्या खालती बघितलात ना तर खालती पूर्ण दुसरी घर आहेत, म्हणजे दुसरी वाडी आहेत. हे बघा आलो आम्ही बावडीकडे, बघू शकता. बघा बावडी तर ही एवढी भरलेली नसते गाईस. ह्याच्यात पाणी आहे आणि इथं आम्ही कपडे धुतो. ना तू इथे कपडे धुतो आम्ही इथं आणि त्या ह्याच्यावर. आणि इथं आंघोळी पण केले कारण का इथं कोणच नसतं. मामा इथं काहीतरी बोलतायत, बोला. तिकडे चिंबोरी वगैरे भेटते. तिकडे एक होल आहे आणि त्याच्या पुढे एक होल आहे. तिकडून खेकडी पकडायला सुरुवात होते खालून ते वरपर्यंत, देवलापर्यंत. आम्ही इथं नाही गेले ना, इथंच गेलो आम्ही राजनखडा. तिकडे आहे राजनकडा. राजनखडा त्या साईडला आहे. खूप डेंजर आहे गाई. होलाचंच तिकडून खाली गेलेला आहे कडा, राजनकडा. लय डेंजर आहे गाईस. जंगली केली. मला सवत कडाला जायचं आहे पण ते बोलतात लय डेंजर आहे. आता पाय वगैरे सरकणार, लय खाली आहे ते. हेच बघा तुम्ही कसं आहे, आम्ही कसे चढतोय. पहिला इथे झरा होता, ही बावडी नव्हती. पहिला तिथं झरा होता. हे बघा हीच आहे, इथून जातो. ही इथून जायची वाट आहे राजनकडाला खेकडी पकडायला. आता जे लास्टचे खेकडे आलेले ते वाटतं इथूनच आलेले ना मामा? नाही, मामांनी त्या साईड. अच्छा, ते दुसऱ्या साईडनी. दुसऱ्या साईड चढायला लय
दम भरतो. मी घरी आलेलो आहे आणि खूप पाऊस पण चालू झालेला आहे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर घरी आलो आहे आणि खूप थकलो आहे. वरती चढण आहे ना त्याच्यामुळे. तर भेटूया आता घरी. तिथं बघू शकता आमची बिर्याणीची तयारी चालली आहे. काकीने हे सगळं कापून ठेवलंय आहे इथे. आणि हे बघा इथं चिकन मॅरिनेट पण करून ठेवलेलं आहे. नानी राईस धुवून ठेवलेले आहे बिर्याणीसाठी. हो. आज आमची बिर्याणी होणार आहे चुलीवर. तर तुम्ही बघू शकता इथं चुलीवर आमची बिर्याणी होणार आहे. बिर्याणीची तयारी चालली आहे आणि मामांनी चूल पेटवली आहे. ते बघा मामा आणि हे वाले मामांनी पण. आणि तानिश धन्यवाद. आणि हे फाट्या चुलीसाठी. जांभळ्या दगडावरती बनत आहे ही बिर्याणी. फाटी. हा फाटी. काय बोल अनिश. जांभळ्या दगडावरती बनत आहे दम बिर्याणी. दम बिर्याणी. आमचे परेश मामा. हे मामा कुक आहेत. आणि साईड सपोर्टर बघू शकता. आणि हा पण साईड सपोर्टर इथं चूल पेटवायला इथं राईस टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मामांनी. प्युअर बासमती. प्युअर बासमती. हा बोल प्युअर बासमती ते पण चुली संगत. हा. आणि आता हळूहळू एक एक आयटम्स त्याच्यात आम्ही टाकू. सगळे इथं आतुरतेने वाट पाहतात आहे बिर्याणीची ना. सगळे थांबलेत की कधी आम्हाला भेटेल आणि कधी आम्ही खाऊ. आणि मी पण खूप एक्साइटेड आहे खायला. 80% कुक झालंय. ते तसंच असायला पाहिजे. बघा सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे गाईस. मेहनत खूप जास्त चाललेली आहे इथं. फाटी पुढे चाल. आम्ही आव. मस्त वास येतो आहे. मस्त सुगंध. सॉरी चिकन वगैरे मटन वगैरे मच्छी काय नाही खात, पण मी अंड खाते. अंडू खायला लागले आहे. तर ते मी चिकन नाही खात म्हणून माझ्यासाठी अंड टाकलंय बिर्याणीत. बॉईल केलेले. काय बोलतात रे त्याला गावच्या भाषेत? गावच्या भाषेत अंडाला कवटा बोलतात. हा कवटा. तर मी कवटा बिर्याणी खाणार आहे. इथे हे पामुलेन तेल पडत आहे. बघू शकता तेल अगोदर जात आहे. पामुलेन तेल. आणि बघा आता इथे सगळे अख्खे मसाले जातात आहे. बघू शकता. बघा हा मामा तेलात हात टाकले मामांनी. बघू शकता मामी इथे टमाटर घेतलेले आहेत. कांदा टाकलेला आहे. टाका ग्रेव्ही व्हायला पाहिजे ना चांगली. गावचं जेवण आणि ते पण ह्याच्यावर चुलीवर मस्त असतं मी ऐकलेलं आहे. ह्या टायमाला अजून मज्जा. या इथं टमाटर पण आलेला आहे. भुरी लावतोय आम्ही. दुसरा टोप आम्ही चेंज केला आहे कारण का तो आम्हाला छोटा पडला. तर हा दुसरा मामी ह्याला भुरी लावते आहे. बघू शकतात. ह्याला भुरी का लावतात माहितीये का? कारण की ही भुरी लावण्याने तो पाय ना काला नाही होत. ओहो
आज समजलं मला गाईस. टोपाचा रंग शोभतो. हा टोपाचा जो कलर असतो ना तो तसंच राहतो बुरी लावण्याने. अच्छा. बघू शकता आता मामी लावते आहे. अशा प्रकारे इथं जेव्हा लावून झाली तर इथं जाऊन आमचा टमाटर कांदा फ्राय चाललेला आहे. आणि इथं बघू शकता कलेजी फ्राय चालू आहे मामांची. इथं बघा कलेजी फ्राय. मोबाईल डोळ्याला लागतंय. इथं सगळी तयारी झालेली आहे. आणि या बाबांनी आम्हाला टोप दिला आहे मोठा. टोप चेंजिंग केलेली आहे. आता बघू शकता हा कांदा आता ह्याच्यात ट्रान्सफर होणार आहे. तर बघू शकता तिथे ट्रान्सफर केलेला आहे. आणि हा प्रचंड मोठा टोप आहे. हा त्याच्याहून छोटा टोप होता. कांदा ब्राऊन झालेला आहे छान पैकी. आणि ह्याच्यात आता हे टमाटर जातील. टमाटर गेलेले आहेत. बघा मस्त सुगंध पण चालू झालेला आहे यायचा. सुगंध दरवळतोय छान पैकी. आणि इथं मस्त मिरच्या जाणार आहेत. आणि आम्ही हे थोडं स्पायसी ठेवणार आहे. थोडस स्पायसीच ठेवणार आहे आम्ही. मिरची कापायला लागेल ना. खूप कमी वाटते आहे मिरची ना मामा. मिरची कमी नाही वाटत आहे. अद्रक लसूण मिरचीचा पेस्ट येणार आहे. हा थोडा तिखट. काय स्पायसी राहून जा तुझं. थोडस स्पायसी. जास्त नाही थोडं नॉर्मल. आणि चिकन फ्राय करतो आहे. बघू शकता. बघा हा अद्रक लसूणची पेस्ट. मिरची पावडर आणि ही स्प्रूहा टाकते आहे. हिचं नाव स्प्रूहा आहे. कोणालाच बोलता येत नाही. सगळे ट्राय करतात ना. आणि इथं खाते आहे गोड पोहे भुक्याच्या आगेला. हळद टाकलेली आहे. आपण टाकतोय लाल तिखट. लाल मिरचीचा मसाला 4 चम्मच टाक. 4 चम्मच टाक कमी पडेल. मसाला तिखट नाही. दाखवा जरा टेस्ट कराय मला. शाही बिर्याणी मसाला. शाही बिर्याणी मसाला. बिर्याणी छान होणार आहे. बघू शकता 10 रुपये शीख. आता हलवा सर. चिकन येणार. मीठ टाकायला लागेल ना. हो मीठ नाही टाकलंय. अशा प्रकारे आमचा मसाला पूर्णपैकी तयार झालेला आहे. वरतून कोथिंबीर. मामा आता नको चिकन टाकलं. मिरच्या टाकल्या. मामा मला नाही वाटत तो लाल मसाला तिखट आहे. फक्त कलर आहे त्याला. टेस्ट करो मामा. अरे मी खाते ना. खाते ना. हे बघा तन्नूसाठी काढून दिलेलं आहे थोडं तिला टेस्ट करायला की मसाला तिखट आहे की नाही. बघा अरे तन्नू तुला इथं काढलंय बघ. मीठ टाकलेलं आहे तिथे. बाप
आणि सुगंध इतका छान येतोय ना, इतका छान, तुम्ही बघू शकता. आता इथं टाकतात आहे चिकन, मॅरिनेट करून ठेवलेलं ते चिकन टाकतात आहे मामा, बघू शकता गेलेलं आहे. आणि माझं कवट, तुझं कवट दम लागल्यावर. अच्छा. तर आता भेटूया पुढे. आता सगळं टाकून झालेलं आहे मसाला वगैरे, तोपर्यंत भेटूया. हे अनिशनी फ्राय केलेलं चिकन आम्ही टेस्ट करतो. चिकन झालं का नाही ते? अरे खाऊन झाले पार. चतुर आहे. काय हात घाण करून मी आणा. मी सुद्धा आणि कलेजी मला दाखवण्यासाठी टेबल शेअर केली. वा. टाक. चकुली खोलते आहे आमची, बघू शकता. आणि पाण्यात टाकायचं असतं ना पहिला, असं पण. बघा 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 मिक्स होत आहे. जास्त झालं रेड नाही, फक्त ग्रीन, आणि फक्त ग्रीन कलरच उचलला. खालून वरून टाक. काम काम दे बाबा, कट करून मारू नका. आमची ग्रेव्ही खूप छान दिसते आहे आणि हे लोक इथं टेस्टिंग करतायत. बरोबर आहे. कसं आहे? आज आणायला गरम हात मारला. मामी हात मारलेला आहे. आता बरोबर झालं. आता आम्ही मसाला टाकला. आणि इथं पाऊस यायला पण स्टार्ट झालेला आहे गाईस. लवकर आवरा, पाऊस येतो. सगळं केलेलं आहे हे, आणि आता आमच्या इथं layer लागणार आहे. हे बघा, बघू शकता. आज काढू मामी. नीट पकड, नीट पकड. थांब थांब दीदी, आपण कर मीच. थांब भाकर. ही बघा इथे चिकन खाते आहे, कारण का सगळ्यांना अशी भूक लागलीच आहे. हा ग्रीन भात मसाला आहे. पहिला कोळसा काढ, करपल नाही तर. लय आतमध्ये कोळसा बाजूला आहे. आम्हाला शूट बाजूला. आणि इथं मिक्सिंग चाललेली आहे. काय पिला हो चम्मचने आता. हा थांब मामा, पहिला पूर्ण भात तर काढू दे. अरे घाय घाय एवढे असे करतात आहेत. लय कमी आहे. आज बनवायला आमचा दुसरा भात अजून बनवायला परत टाकला आहे. हा कलरिंग वाला भात. हा एवढा ना मिक्स करायचा रे, थोडासाच मिक्स करतो कलर साठी फक्त. हे असतं लहान पोरांना कशाला इकडे काय बघा बघा. बघा काय मस्त झालं. हात आणायला घालता, ढाकण ठेवून ते आत पूर्ण काढ. नंतर ढाकण काढ. आमची बिर्याणी बघू शकता तुम्ही, मस्त झालेली आहे. वाव, काय स्मेल येतोय आहे. आहा हा. चला आता डायरेक्ट जेवायलाच घेऊया. बघू शकता माझी बिर्याणी, आणि सगळे छान झालेलं आहे. आणि आता अजून आम्ही रात्रीचे वाजले आहे 12:30 आणि फिरतात आहे मेंढी कोट. तिला नाही येत. मला नाही येत. मी सांगते असं वाला अरे असं मला पान असेल तर टाक. य बस. य अगं पण कोणतं अगं बस. य मोठं अरे मला नाही येत ग. मी खेळू काय? मला इथे ट्राय करू. मला जे नाही समजत त्यांचा, त्याच्यामुळे माझा इथं बिछाना ऑलरेडी आमचा झालेला आहे. सो मी आता इथं दिसते होते, कारण का असं मी थकले. आणि मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.